नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। रायगडावर ऐनवेळी शिंदेंना संधी, पण अजित पवार यांना डावलले। रायगड किल्ल्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांची 345व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम झाला। शिवपुण्यतिथी निमित्तानं झालेल्या या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले होते। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार उपस्थित होते। अमित शहा यांच्याबरोबर पुण्यावरून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री रायगडावर पोहोचले। किल्ले रायगडावर छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमी आले होते। यावेळी एकनाथ शिंदे यांना अचानक भाषणाची संधी मिळाली, पण अजित पवार यांचं भाषण झालंच नाही। आयोजकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव भाषणासाठी पुकारलं, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे साहेब सांगत एकनाथ शिंदे यांना भाषण करण्याची संधी दिली। यावेळी ऐनवेळी एकनाथ शिंदे यांनी भाषण केलं, परंतु अजित पवार यांचं भाषण झालं नाही। या सोहळ्यात मोजकीच भाषणं होती, त्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नावं नव्हती, परंतु एकनाथ शिंदे यांना ऐनवेळी संधी मिळाल्यानं त्यांची राजकीय चर्चा सुरू झाली आहे। कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांचंही भाषण झालं।